हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 5 पार्ट 2 मध्ये आपण ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर सिलेबस टॉपिक नंबर 2.4.3 ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर ओके. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर ऑपरेशन ADLS ऑपरेशन, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ ASD स्टार्टर्स, असे बरेच पार्ट आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह हा एनर्जी कन्झर्वेशन इक्विपमेंट ऊर्जा संवर्धनाचं साधन क्रमांक 4 सिलेबस टॉपिक नंबर 2.4.4 व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह्स आपण पाहिलेला. त्याच्यामध्ये व्हॉट इज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, ओके. व्हॉट इज अ फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, हाऊ डज अ VFD वर्क, ओके. VFD व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी वर्क कसा होतो, त्याचबरोबर VFD टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये हा जो काही VFD आहे, VFD कशा पद्धतीने काम करतो, कार्य करतो, त्याचे 4 बेसिक ब्लॉक्स आहेत: रेक्टिफायर युनिट, DC सर्किट, इन्व्हर्टर युनिट आणि शेवटचा जो आहे तो कंट्रोल सिस्टम. हे 4 ब्लॉक आपण डिटेल्समध्ये स्टडी केलेले. ॲप्लिकेशन्स आपण पाहिलं होतं VFDचे, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हचं ॲप्लिकेशन, ओके. त्याचबरोबर बेनिफिट्स ऑफ VFD हा IMP सांगितला होता. बेनिफिट्स म्हणजे फायदे, VFD बसवण्यापाठीमागचे फायदे काय आहेत, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीचे डिव्हाइसचे फायदे काय आहेत, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हचे. त्याचबरोबर हा एनर्जी कन्झर्वेशन इक्विपमेंट साधन क्रमांक 5, एनर्जी कन्झर्वेशन इक्विपमेंट नंबर 5 ॲक्टिव्ह हार्मोनिक फिल्टर, हा सुद्धा आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कव्हर केला होता, ओके. आता आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 6, ओके, याच्यामध्ये एनर्जी इफिशियंट मोटर्स, एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर हे 2 टॉपिक कव्हर करणार आहोत, जे ह्या सेकंड युनिटचे एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीनचे महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. सिलेबस टॉपिक नंबर 2.5 एनर्जी इफिशियंट मोटर्स. एनर्जी ऊर्जा इफिशियंट म्हणजे कार्यक्षम असणारे, मोटर्स म्हणजे मोटर्स, ओके, हा एक टॉपिक. आणि एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर सिलेबस टॉपिक नंबर 2.6 हे 2 आपण ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 6 मध्ये शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. एनर्जी इफिशियंट मोटर सिलेबस टॉपिक नंबर 2.5 एनर्जी इफिशियंट मोटर. इन MSBT exam summer 15 summer 17 the question is asked on energy efficient motor is write any 6 techniques that are to be adapted while designing energy efficient motor as compared to conventional इंडक्शन मोटर, ओके. असे कोणते 6 टेक्निक्स आहेत की जे स्पेशली डिझाईन केलेले असतात आणि अडॅप्ट केलेले असतात एनर्जी इफिशियंट मोटरमध्ये ॲज कम्पेअर टू, म्हणजे त्याच्या तुलनेत, टू कन्व्हेन्शनल इंडक्शन मोटर, पारंपरिक इंडक्शन मोटरच्या तुलनेत असे कोणते 6 टेक्निक्स आहेत की जे ॲडॉप्ट केलेले असतात डिझायनिंगमध्ये, ते एक्सप्लेन करा किंवा काय ते सांगा, ओके. ठीक आहे. एनर्जी इफिशियंट मोटर्स आर मोटर्स इन विच इम्प्रूव्हमेंट्स इन द डिझाईन आर assimilated so as to increase the efficiency more than the standard motor. साहजिकच आहे, एनर्जी इफिशियंट मोटर आहे म्हणजे त्याची सर्वात प्रथम इफिशियन्सी इम्प्रूव्ह केली असणार आहे, ओके. डिझाईन इम्प्रूव्हमेंट्स इन एनर्जी इफिशियंट मोटर्स मेनली टार्गेट रिडक्शन इन इनहेरंट मोटर लॉसेस, ओके. डिझाईन हे अशा पद्धतीने केलेलं आहे की जिथं इनहेरंट मोटर लॉसेस आहेत, इनहेरंट म्हणजे अनावश्यक मोटर लॉसेस जे आहेत ते कमी होतील, ओके. डिझाईन इम्प्रूव्हमेंट in energy efficient motors mainly target reduction in inherent motor losses, okay. ठीक है. each loss is addressed specifically by adopting some measures as follows. each loss, प्रत्येक लॉस हा एक अडॉप्ट केलेला आहे सम मेजर्स ॲज फॉलोज, ओके. स्टेटर कॉपर लॉस, रोटर कॉपर लॉसेस, कोर लॉसेस, हे जे काय लॉसेस असतात ते कमी करण्याचं महत्त्वाचं टार्गेट हे एनर्जी इफिशियंट मोटरमध्ये ॲडॉप्ट केलेलं आहे, ओके. Stator copper loss, stator CU loss, selection of a proper size of the copper conductor so as to reduce its resistance, okay, so as to reduce its resistance. Selection of a proper size of copper मटेरियल तेच आहे, फक्त त्याचं प्रॉपर साईज सिलेक्ट करणे हे महत्त्वाचं आहे. कॉपर कंडक्टर सो ॲज टू रिड्यूस इट्स रेजिस्टन्स, त्याचा रेजिस्टन्स रिड्यूस होण्यासाठी. मोस्टली द कॉपर क्रॉस सेक्शन ऑफ वाइंडिंग वायर्स आर प्रिपेअर्ड टू इन्क्रीज which decreases resistance and hence I square are
लॉसेस. ओके, मोस्टली काय करतात, जो कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल साईज आहे तो इन्क्रीज म्हणजे वाढत्या स्वरूपात जो निवडला जातो, जेणेकरून त्याचा रेजिस्टन्स कमी होईल. रेजिस्टन्स कमी झाला की आय स्क्वेअर आर लॉसेस कमी होतील. ओके, वाइंडिंग्समधले आय स्क्वेअर आर लॉसेस कमी होतील. ओके, रोटर कॉपर लॉस, rotor CU losses, increasing the section of rotor bars, increasing the section of rotor bars and end rings. Rotor copper losses can be reduced through weight increases. Use of copper conductors instead of usually used aluminum. Aluminumचे कंडक्टर यूज केलेले असतात युजली, त्याच्याऐवजी कॉपर कंडक्टर्स यूज करायचे आहेत. इन रोटर causes less winding resistance comparatively. Okay, synchronous speed operation of motor also reduces I square R losses. Synchronous speed operation of motor also reduces I square R losses. Synchronous speed operation of motor also reduces I square R losses. Core losses. To reduce hysteresis loss, use of low loss grade silicon steel, modest increase in stator and rotor core length. Okay, modest increases in stator and rotor core length. To reduce eddy current, use of thinner laminations. Eddy current reduce करण्यासाठी ओके थिनर लॅमिनेशन यूज केलेला आहे. फ्रिक्शन अँड वाइंडेज लॉसेस, घर्षणाचा जो काय लॉस आहे, फ्रिक्शन अँड वाइंडेज लॉसेस. बेटर फॅन डिझाईन अँड अडॉप्टेड प्रॉपर डायमीटर. बेटर फॅन डिझाईन इज अडॉप्टेड प्रॉपर डायमीटर. यूज ऑफ improved and proper bearings. Okay, improvement in aerodynamic design of rotor and facilitation of airflow. Okay, stray load losses. Stray means viskruth. Okay, stray means vikrut load losses. This can reduce by better electromagnetic design of slots and windings, by careful selection of all gap length, number of slots, tooth per slot geometry. ओके, ठीक आहे. एका एनर्जी इफिशियंट मोटरमध्ये हे जे काय आहेत स्टेटर कॉपर लॉस, रोटर कॉपर लॉस, कोर लॉसेस, फ्रिक्शन अँड वाइंडेज लॉसेस, स्ट्रे लोड लॉसेस हे मुख्यत्वे पाहिले जातं, जेणेकरून कन्व्हेन्शनल मोटरपेक्षा जे एनर्जी इफिशियंट मोटर आहेत त्यांची इफिशियन्सी वाढलेली असते. ओके, हे जे काय लॉसेस कमी केल्यानंतर. ठीक आहे. स्ट्रे लोड लॉसेसमध्ये पहा ऑल गॅप लेंथ, नंबर ऑफ स्लॉट्स, टूथ पर स्लॉट जिओमेट्री. ओके, नेक्स्ट पहा, these modifications incorporate in order to improve efficiency, use more and better material, make energy efficient motor expensive as compared to standard motors. These modifications incorporated in order to improve efficiency. ओके, हे जे काय मॉडिफिकेशन्स आहेत, हे जे काय बदल आहेत ते मोटरला इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतातच. uses more and better material. ओके, makes energy efficient motors expensive as compared to standard motors. ओके, स्टँडर्ड मोटर्सपेक्षा पण एक्सपेन्सिव्ह ह्याला होऊन जातं. ओके, सिलेबस टॉपिक नंबर 2.5.1 कंपॅरिझन विथ कन्व्हेन्शनल इंडक्शन मोटर. आता कंपॅरिझन करायचं आहे विथ कन्व्हेन्शनल इंडक्शन मोटर. कन्व्हेन्शनल मीन्स पारंपरिक इंडक्शन मोटरचं कोणाबरोबर करायचं तर एनर्जी इफिशियंट मोटरसोबत. ओके, इन MSBT exam winter 15, summer 16, winter 16, winter 17, summer 18, winter 18. The question is IMP asked in these exams. What is the question? State advantages of energy efficient motor as compared to conventional motors. Okay, state advantages of energy efficient motors as compared to conventional motors. Write any for comparison between energy efficient motor with conventional induction motor. State at least 8 positive features of energy efficient induction motor as compared to conventional induction motor. Okay, compare energy efficient motor with standard motor on the basis of
starting torque, construction, energy conservation, efficiency. Okay, compare conventional induction motor with energy efficient motor on the basis of following points: noise, cost, effect of voltage fluctuation, efficiency. Okay, these are the questions asked in MSBT exam winter 15, summer 16, winter 16, winter 17, summer 18, winter 18. The question is IMP for this topic 2.5.1 comparison with conventional induction motors. Okay, so let us see the comparison between uh, energy efficient motor and conventional motors. Okay, energy efficient motors offers wider ranges of capacities. Okay, energy efficient motors offers wider ranges of capacities. Full load efficiencies are found higher than the conventional one by 3% to 7%. Full load efficiencies are found higher than the conventional one by 3% ते 7% फुल लोड इफिशियन्सीजमध्ये हे आढळून येतात. Above graph shows comparison of efficiencies between conventional थ्री फेज इंडक्शन मोटर अँड एनर्जी इफिशियंट मोटर्स. ओके, हा जो काय ग्राफ आहे तो कन्व्हेन्शनल थ्री फेज इंडक्शन मोटरसोबत एनर्जी इफिशियंट मोटरच्या कार्यक्षमतेचा दिलेला ग्राफ आहे कम्पॅरिझनचा. हाय इफिशियन्सी मोटर रन कूलर ड्यू टू लोअर ऑपरेटिंग टेम्परेचर, हेन्स व्हेंटिलेशन फॅन कॅन बी डाऊनसाइज्ड. ओके, डाऊनसाइज्ड. ठीक आहे. तर पहा इथे दिलेलं आहे एफिशियन्सी, वाय ॲक्सिसवरती इफिशियन्सी आहे. मोटर रेटिंग किलोवॅटमध्ये दिलेला आहे. ग्राफ फिगर 2.5.1 कम्पॅरिझन ऑफ कन्व्हेन्शनल मोटर अँड एनर्जी इफिशियंट मोटर. एनर्जी इफिशियंट मोटर, कन्व्हेन्शनल मोटर. हा जो काय ग्राफ आहे तो कन्व्हेन्शनल मोटरचा आहे. कन्व्हेन्शनल मोटर म्हणजेच काय, पारंपरिक मोटर. ओके, इकडे पहा मोटर रेटिंग किलोवॅटमध्ये, इथे पहा 50 किलोवॅटमध्ये असताना, ओके 50 किलोवॅटमध्ये असताना इफिशियन्सी किती पर्सेंटेज आहे, 80%. ओके, इकडे पहा पुन्हा इथे पहा 150 किलोवॅट किंवा 175 किलोवॅट किंवा 200 किलोवॅटचा मोटर रेटिंग असेल त्यावेळी एफिशियन्सी किती आहे, कार्यक्षमता किती आहे, असं जर तुम्ही वाय ॲक्सिसवरती प्लॉटिंग घेतलं तर साधारणतः 80 ते 82% इतकं एफिशियन्सी दाखवतो आहे. ओके, तोच ग्राफ पहा एनर्जी इफिशियंट मोटरच्या बाबतीत. सेम रेटिंगला म्हणजेच 200 किलोवॅट रेटिंगला एनर्जी इफिशियंट मोटर ही किती कार्यक्षमतेनं काम करते, तर जवळपास 95 ते 98. ओके, जवळपास 85 ते जवळपास 89, जवळपास 89, 85 ते 89 या इफिशियन्सीनं मोटर काम करते. ऑलमोस्ट 90%. ओके, 90% इफिशियन्सीनी मोटर काम करते. कोणती, एनर्जी इफिशियंट मोटर. ओके, व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स इन इनपुट सप्लाय हॅज लेस. ओके, व्होल्टेजचं जे काय फ्लक्च्युएशन होणार आहे इन इनपुट सप्लाय हॅज लेस इफेक्ट ऑन एनर्जी इफिशियंट मोटर. ओके, एनर्जी इफिशियंट मोटरला व्होल्टेज फ्लक्च्युएशन जरा झालं तरी थोडं काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. लेस नॉईज व्हाईल ऑपरेशन. ओके, एनर्जी इफिशियंट मोटर ही ऑपरेशनमध्ये असते त्यावेळी आवाज कमी असतो, लेस नॉईज. ॲक्सेलरेशन टू लोड विथ हाय इनर्शिया इज बेटर दॅन कन्व्हेन्शनल. ॲक्सेलरेशन टू लोडला कॅरी करण्याची जी काही गती आहे ती जास्त आहे, इनर्शिया. ओके, ती जास्त आहे, इज बेटर दॅन कन्व्हेन्शनलपेक्षा बेटर. कॉस्ट ऑफ एनर्जी इफिशियंट मोटर टेन्स टू बी हायर दॅन द स्टँडर्ड डिझाईन. ओके, स्टँडर्ड डिझाईन असल्यामुळे त्याचा जो काही कॉस्ट आहे तो अधिक वाढलेला असणार आहे. ओके, दो हायर कॉस्ट आर रिट्राइव्ड इन द सेव्ड ऑपरेटिंग कॉस्ट. ओके, जरी असं असलं तरी हायर कॉस्ट आर रिट्राइव्ड इन द सेव्ड ऑपरेटिंग कॉस्ट. ओके, ऑपरेटिंग कॉस्टमध्ये त्याचा जो काय कॉस्ट आहे तो रिट्राइव्ह होऊ शकतो. ॲप्लिकेशन्स ऑफ हाय intermittent duties are still to be supported by this motor. Okay, applications of high intermittent duties are still to be supported by this motor, so conventional can be used here. Okay, energy efficient motor can't be installed. Energy efficient motor आपण install करू शकत नाही for special application which demands flame proof operation. एक्झाम्पल फ्री पंप वेअर कन्व्हेन्शनल मोटर्स कॅन. ओके, ठीक आहे, एनर्जी इफिशियंट मोटर्स कान बी इन्स्टॉल्ड, अशा ठिकाणी आपण इन्स्टॉल करू शकत नाही फॉर स्पेशल ॲप्लिकेशन विच डिमांड्स फ्लेम प्रूफ. फ्लेम म्हणजे ज्वाळा प्रूफ. ओके, फ्लेम प्रूफ ऑपरेशन. एक्झाम्पल फायर पंप्स वेअर कन्व्हेन्शनल मोटर्स कॅन. ओके, ॲप्लिकेशन्स ऑफ ए व्हेरी लो स्पीड
are not suitable. Applications of a very low speed are not suitable to use with these motors. Another limitations compared to conventional motor is most of the energy efficient motors are suitable for operators of continuous duty cycle. ओके, जिथं कंटिन्युअस ड्युटी सायकल होते, ड्युटी सायकल मीन्स एकदा ऑन एकदा ऑफ, एकदा ऑन एकदा ऑफ, अशा वेळी जिथं कंटिन्युअसली ऑपरेटर्स असतात ऑपरेट करण्यासाठी, अशा ठिकाणी एनर्जी इफिशियंट मोटर हे चांगल्या पद्धतीनं काम करू शकते, चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करू शकते. अनदर लिमिटेशन्स सॉरी लिमिटेशन आहे म्हणजे डिसएडव्हान्टेज आहे. अनदर limitations compared to conventional motor is most of the energy efficient motor are suitable for operators of continuous duty cycle. ओके, ठीक आहे. सिलेबस टॉपिक नंबर 2.5.2 क्वेश्चन म्हणजे इशारा, क्वेश्चन म्हणजे सूचना, इशारा दिलेला आहे. लोअर स्लीप ऑफ एनर्जी इफिशियंट मोटर्स मेक्स इट रन ॲट स्लाइटली हायर स्पीड्स. ओके, मोर स्लीप ऑफ एनर्जी इफिशियंट मोटर मेक्स it runs at slightly higher speed. These speeds may cause higher flow in applications like centrifugal pumps, thus can cause increased power. In such cases, care is necessary to avoid neutralization of reduced motor losses by increased power. ठीक आहे, अशा पद्धतीनं काही सूचना दिलेल्या आहेत एनर्जी इफिशियंट मोटरच्या बाबतीत. सिलेबस टॉपिक नंबर 2.5.2. Syllabus topic number 2.5.3 energy saving. Energy saving can be estimated. Energy saving can be estimated by an example such as replacement of conventional 10 kilowatt motor with an energy efficient motor. Standard efficiency equals to 83%. Efficiency of energy efficient motor. Efficiency of energy efficient motor is 89%. पॉवर सेविंग पहा, दोन्ही मोटरचे इफिशियन्सी कंपेअर केल्यानंतर आपल्याला पॉवर सेविंग किती मिळते. 10 इथं कशासाठी घेतलेलं आहे, 10 किलोवॅटसाठी 10 × 1/0.83 हा पर्सेंटेज घेतलेला आहे आपण फर्स्ट स्टँडर्ड इफिशियन्सीचा, मायनस एनर्जी इफिशियंट मोटरचा हा इफिशियंट 1/0.89 फॉर ऑपरेशन ऑफ 5000 hours पर annum. एनर्जी सेव्ड इक्वल्स टू 0.81 × 5000 पर ॲनम. ओके, हावर्स 5000 तासासाठी जर घेतला तर एनर्जी सेव्ह किती होते पहा इथे. ओके, 4050 किलोवॅट हावर पर ॲन्युअल. ओके, एका मोटरकडून जी एनर्जी इफिशियंट मोटर आहे 89%ची आणि जी स्टँडर्ड मोटर आहे 83%ची, दोन्ही मोटर आपण 5000 तासासाठी वर्षातून 5000 तासासाठी जर ऑपरेट केली तर आपणाला असं लक्षात येतं आहे की एनर्जी इफिशियंट जी मोटर आहे ती 4050 किलोवॅट हावर हे ॲन्युअल एनर्जी सेविंग ठरू शकते. इन तारीफ इज कन्सिडर्ड. ओके, तारीफ म्हणजे रेट, चार्जेस, एनर्जी बिलचा जो काय रेट असतो त्याला आपण तारीफ म्हणतो. इट तारीफ इज कन्सिडर्ड, जर तारीफ जर पकडलं 4 रुपीज पर किलोवॅट हावर, कॉस्ट सेविंग इक्वल्स टू 16,200 पर ॲनम. ओके, 16,200 रुपये इतकी कॉस्ट आपण एनर्जी इफिशियंट मोटर यूज करून वाचवू शकतो. ओके, सिलेबस टॉपिक नंबर 2.6 एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. आता आपण एनर्जी इफिशियंट मोटर्स पाहिले तर आपण एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक नंबर 2.6 हाऊ इफिशियन्सी इन एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर इज इम्प्रूव्ड. स्टेट द मेथड्स ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर. स्टेट द मेथड्स ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर. डिस्क्राइब एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स फॉर ट्रान्सफॉर्मर रिलेटेड टू चेंज इन material and design. Related to change in material and design. Okay, this question is asked in MSBT winter 12, summer 13, winter 15, summer 17 exams. Okay, two another more questions are describe energy conservation techniques for transformer related to change in material and design. Explain how technical losses can be reduced by use of energy efficient transformer in transmission and distribution system. So let us see energy efficient transformer. Energy efficient transformer is about amorphous transformer and dry type transformer. Okay, energy efficient transformer हे दोन पद्धती देतात. amorphous transformer, amorphous एक स्पेशल मटेरियल आहे. ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर. फिगर सी 2.10 एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. ओके, ठीक आहे. फर्स्ट amorphous ट्रान्सफॉर्मर. amorphous ट्रान्सफॉर्मर हा MSBTच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारलेला आहे. सिलेबस टॉपिक नंबर 2.6.1 amorphous transformers. In MSBT exam, the question is asked for summer 12, winter 12, summer 13, winter 13, winter 14, summer 15, winter 16, winter 17, winter 18. The
amorphous transformer. Question on amorphous transformer is asked in many times in MSBT exams. So it is I can say it is a IMP topic of unit number 2, energy conservation in electrical machine, amorphous transformer. uh, Syllabus topic number 2.6.1. Explain. What is the question? Explain the importance of amorphous core transformers from energy conservation point of view. ओके, एनर्जी कॉन्झर्वेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ॲमॉर्फस ट्रान्सफॉर्मरचं महत्त्व काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे ते एक्सप्लेन करा. एक्सप्लेन वर्किंग ऑफ ॲमॉर्फस कोअर ट्रान्सफॉर्मर. ॲमॉर्फस कोअर ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग एक्सप्लेन करा. एक्सप्लेन द यूज ऑफ amorphous metal. How efficiency of transformer can be improved by amorphous core. State the reason. Compare conventional core transformer with amorphous core transformer on the basis of following points: initial cost of installation, construction, used material, required losses. Okay, these are the questions we need to see about amorphous transformer. ठीक है. Conventional transformer use the core of silicon steel laminations. Okay, before studying the amorphous transformer we know about the conventional transformer, hence this sentence is given by text. Conventional transformer use the core of silicon steel lamination with an almost uniform crystalline structure, that is a CRGO. Okay, CRGO means cold rolled grain oriented. Okay, amorphous transformers employ core of amorphous steel which has lower hysteresis losses. amorphous transformer मध्ये कोर हा amorphous स्टीलचा यूज केलेला असतो की ज्याच्यामध्ये हिस्टेरेसिस लॉसेस कमी आहेत. amorphous alloy. ओके, हे जे काही amorphous मटेरियल आहे त्याचं मिश्रण कसं आहे बघा. alloy metal have crystalline structure with a neat arrangement of atoms. When a metal in a liquid form at high temperature is rapidly cooled, it retains its liquid structure on solidification. It results in a non-crystalline alloy which contains randomly arranged crystals termed as amorphous alloy. ओके, हे पहा 2-3 सेंटेन्स आहेत ते मी पुन्हा एकदा सांगतोय. amorphous alloy कसा तयार होतो? मेटल हॅव क्रिस्टलाइन स्ट्रक्चर विथ अ नीट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. ओके, मेटल असतो क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये आणि त्याचं नीट अरेंजमेंट केलेलं असतं ॲटम्समध्ये. ओके, व्हेन अ मेटल इन अ लिक्विड फॉर्म, तो जो काय मेटल आहे तो ज्यावेळी लिक्विड फॉर्ममध्ये असतो, ॲट हाय टेम्परेचर इज रॅपिडली कूल्ड. ओके, ॲट हाय टेम्परेचर इज रॅपिडली कूल्ड, त्याला रॅपिडली कूल केलं जाते ज्यावेळी तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो त्यावेळी. ओके, कूल्ड, इट रिटेन्स इट्स लिक्विड स्ट्रक्चर ऑन सॉलिडिफिकेशन. ओके, त्याचं जे काय लिक्विड स्ट्रक्चर आहे त्याचा रिटेन केला जातो सॉलिडिफिकेशन नंतर. ओके, इट रिझल्ट्स इन अ नॉन क्रिस्टलाइन अलॉय. ओके, इट रिझल्ट्स इन अ नॉन क्रिस्टलाइन अलॉय, मग त्याचं रूपांतर नॉन क्रिस्टलाइन अलॉयमध्ये होतं विच कंटेन्स रँडमली अरेंज्ड क्रिस्टल्स. ओके, नॉन क्रिस्टलाइन. ओके, क्रिस्टलाइन नॉन क्रिस्टलाइन जे काही क्रिस्टलचे काय ॲटम्स आहेत ते सिक्वेंटली अरेंज्ड असतील तर क्रिस्टलाइन, नॉन क्रिस्टलाइन म्हणजे रँडमली अरेंजमेंट आहेत. ओके, रँडमली अरेंज्ड क्रिस्टल्स टर्म्ड ॲज amorphous alloy. ओके, amorphous alloy अशा मिश्रणाला आपण काय म्हणतो? amorphous alloy. amorphous alloy have superior strength and better electrical characteristic but needs advanced machining technology. amorphous alloy have superior strength and better electrical characteristic परंतु but needs advanced machining techniques. Amorphous transformer consist of a magnetic core of ferromagnetic amorphous metal. Amorphous transformer consist of a magnetic core of ferromagnetic amorphous metal. Condensentially used material in matte glass. Matte glass alloy equals to iron plus boron plus silicon plus phosphorus. ओके, ह्या जे काय ॲटम्स आहेत यांच्या कॉम्बिनेशननं जो ग्लास तयार होणार आहे त्याला आपण मेट ग्लास आपण म्हणूया. ओके, कॉन्टेन्शन्सली युज्ड मटेरियल इन मेट ग्लास alloy equals to iron plus boron plus silicon plus phosphorus. It's used in the form
sheet of near about 25 micrometer as shown in figure 2.6.1. okay, next figure मध्ये आहे 2.6.1. okay, it's used in the form of sheets, metal sheets मध्ये त्याला वापरण्यात येतं. ओके, ऑफ नियर अबाउट त्याचा जो काय जाडी आहे, थिकनेस आहे त्याची, ती 25 मायक्रोमीटर आहे. ओके, ठीक आहे. ॲज शोन इन द फिगर दिस मटेरियल ऑफर्स द ॲडव्हान्टेजेस, दिस मटेरियल ऑफर्स द ॲडव्हान्टेजेस. अमॉर्फस अलॉय जो आहे तो हे खालील ॲडव्हान्टेजेस ऑफर करतो. हाय मॅग्नेटिक ॲबिलिटी, लेस अफेक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड और बेटर करेक्टिविटी. ओके, बेटर कोरिसिटी. ओके, greater electrical resistance. High magnetic ability, less affected by external magnetic field or better coercivity. okay, greater electrical resistance. हे अमॉर्फस अलॉयचे ॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. हा इथे दिसतोय फिगर नंबर 2.6.1 मध्ये अमॉर्फस स्ट्रक्चर आहेत. हे अमॉर्फस स्ट्रक्चर्स आहेत, हे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स आहेत. ओके, हा कोर आहे आणि ही थिन शीट आहे. थिन म्हणजे पातळ. पातळ का, तर त्याची जाडी अगदी मायक्रोनमध्ये आहे, 25 मायक्रोमीटर. ओके, थिन शीट आहे. ओके, अशा पद्धतीने पहा. फिगर 2.6.1 शोज टिपिकल कोर मेड अप ऑफ लेअर ऑफ थिन रिबन्स or sheets of amorphous metal. Due to this foiled structure, less induction of eddy currents when exposed to alternating magnetic field. ओके, अशा ह्या फॉईल स्ट्रक्चरमुळे ह्याच्यामध्ये एडी करंट हा कमी प्रमाणात इंड्यूस्ड होतो. ओके, ऑलमोस्ट नाहीच होत एडी करंट्स वेन एक्सपोजेस टू अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड. इन द मॅन्युफॅक्चरिंग इटसेल्फ amorphous metal gives metal as a very thin ribbon like continuous strip having thickness much lesser to that of standard silicon steel sheets. Okay, this causes near about 40% less eddy current loss to that caused by silicon steel lamination. ओके, सिलिकॉन स्टील लॅमिनेशन हे कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये बहुतांश पद्धतीने यूज केलं जातं. आपण काय करणार आहोत, अमॉर्फस अलॉय ज्याची जाडी 25 मायक्रॉन आहे. ओके, अतिशय पातळ आहे. हा अमॉर्फस अलॉयपासून बनवलेले जे काही शीट्स आहेत, दिस कॉजेस नियर अबाउट 40% लेस एडी करंट लॉस टू दॅट कॉज्ड बाय सिलिकॉन स्टील लॅमिनेशन. Advantages, syllabus topic number 2.6.1.1. Advantages, explain advantages of amorphous metal in transformer. List the advantages and disadvantages of amorphous core in transformer. Advantages amorphous transformer. Advantages of amorphous transformer. First आहे less no load losses, easy repair, better overload capacity, better distribution efficiency, environmental caretaker. Okay, figure C 2.11 advantages of amorphous transformer. In MSBT exam summer 13 winter 15 the question is asked explain advantages of amorphous metal in transformer. Okay, amorphous metal जो यूज केला असतो ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याचं ॲडव्हान्टेज, त्याचे फायदे काय ते एक्सप्लेन करा. तर इथं आहेत लेस नो लोड लॉसेस, इझी रिपेअर, बेटर ओव्हरलोड कॅपॅसिटी, बेटर डिस्ट्रीब्युशन एफिशियन्सी, एन्व्हायरमेंटल केअरटेकर. ओके, इथे पहा इझियर टू मॅग्नेटाइज अँड डिमॅग्नेटाइज. इझियर टू मॅग्नेटाइज अँड डिमॅग्नेटाइज हा एक ॲडव्हान्टेज आहे. लेस नो लोड लॉसेस. ओके, लेस नो लोड लॉसेस. फर्स्ट, no load losses are 20 to 30% less as compared to conventional silicon steel sheet transformer which keeps occurring for lifetime despite of transformer load. Okay, easy repair. Second आहे तो easy repair. Its modular construction makes repair easy and fast. Better overload capacity. Overload capacity is better as heat regeneration is less due to less loss and obviously less effect on aging of insulation. Fourth आहे advantage number fourth, better distribution efficiency. Distribution efficiency increases due to reduced no load loss. This can save monetary investment in generation capacity concern. Okay, advantage number 5, environmental caretaker also contributes to protection of environment as it lowers the emission of CO2 and SO2 as a result of reduction generation need. Disadvantages, syllabus topic number
2.6.1.2 disadvantages. List the advantage and disadvantage of amorphous core in transformer. Okay, we're going to see disadvantages. This final product in the ribbon form is brittle and narrow continuous. To cut this into section is a tough job. Here, prepared to be manufactured as a hollow cylindrical wound core of single continuous strip. Larger cross section of core is required for same power and rating of silicon steel laminations. This is due to less usable peak magnetic field intensity in amorphous core, also causes added weight and size. Okay. Last sentence, last disadvantage. With large size of core, longer windings conductors are obvious, which causes increased load losses. These are the disadvantages about amorphous metal, amorphous core, okay, used in transformer. ठीक है. सेकंड टाइप आहे ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर. सिलेबस टॉपिक नंबर 2.6.2 ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर. Differentiate between epoxy resin cast the encapsulated dry type transformer. How efficiency of transformer is improved by epoxy resin cast material. Okay, describe constructional features of dry type transformer to improve efficiency. Okay, the question is asked for MSBT exam winter 12, winter 13, winter 15, winter 18. Okay, we are going to see the topic 2.6.2 dry type transformer. Okay, this is the question related about topic. Okay, dry type transformer. As its name, dry type means it does not require oil or any other liquid to cool the electrical core and coils. The purpose is served by normal air ventilation. The purpose is served by normal air ventilation. In India, dry type transformer in the range up to 11 kV and capacity 2.5 mega volt ampere are manufactured. The popular design in dry type construction are design in dry type construction. Popular designs are epoxy resin impregnated cast resin. Epoxy resin impregnated and cast resin. Figure C 2.12 design in dry type construction. First आहे syllabus topic number 2.6.2.1 epoxy resin impregnated. Okay, in summer 16, winter 16, summer 17 the question is asked, state the need of energy conservation in transformer, explain the use of epoxy resin cast encapsulated dry type transformer from energy conventional point of view. Okay, describe the use of epoxy resin cast encapsulated dry type transformer from energy conservation point of view. Epoxy resin transformers are more suitable in hazardous areas. Give reason. Okay, these are the question related to epoxy resin arrangement. And epoxy resin, it is a design type in dry type construction. Dry type construction. Okay, so let us see about in epoxy resin impregnated. Okay, this is also termed as vacuum pressure impregnated, VIP, vacuum pressure impregnated. ओके, VIP आय इथे मध्ये घेतलेला आहे, व्हॅक्यूम प्रेशर इम्प्रेग्नेटेड VPI च्या ऐवजी VIP इथं यूज केलेला आहे. एक्झामला तुम्हाला येऊ शकेल. VIP transformers are constructed with the insulation which sustain high temperatures and exceeds the rating of cellulose. VIP means vacuum pressure impregnated transformers are constructed with the insulation which sustain high temperatures and exceeds the rating of cellulose. Polyester sealant is applied to the winding in interchanging pressure and vacuum cycles, termed as vacuum pressure impregnators. Okay, polyester sealant is applied to the winding in interchanging pressure and vacuum cycles, termed as vacuum pressure impregnators. Okay, polyester sealant is high temperature and moisture resistance. Polyester sealant is high temperature and moisture resistance. Then coils are treated in oven. Okay, better penetration of varnish is an advantage of this
process. These units propound greater resistance to corona. These units propound greater resistance to corona. Okay, cast resin. Cast resin. Syllabus topic number 2.6.2.1, cast resin. In this unit, coils are enveloped in resin by process of modulating, by process of molding. Molding. In this units, coils are enveloped in resins by process of molding. The transformer coils are solidly cast in resin under a vacuum in a mold. Okay, the transformer coils are solidly cast in resin under a vacuum in a mold. The manufacturing process is such that winding is locked in strong epoxy resin. The manufacture process is such that winding is locked in strong epoxy resin. Epoxy resin has high dielectric strength which makes the transformer sustain extreme operating condition. Okay, epoxy resin हा high dielectric strength असल्यामुळे which makes the transformer sustain extreme operating condition. extreme operating condition मध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मरला सस्टेन ठेवू शकतो. In the actual environment like chemical process plant, constructional material factories, okay, outdoor installations coil need additional strength and protection. Cast resin type is suitable for this. In such environment, salts, moistures, caustic gases, and metal particles runs other types of dry transformers. Electrical surges and overloads of repeated short duration are handled by this type. Electrical surges and overload of repeated short duration are handled by this type. Advanced electronic control the winding process. Advanced electronic controls the winding process. This achieves uniformly distributed winding and a high level of accuracy. Okay, high level of accuracies. Basic insulation level of cast resin. Basic insulation level of cast resin type may be as high as liquid filled types. Okay. So video number 6, it is the last video of unit number 2, energy conservation in electrical machines. In machines there are two types of machines, stationary and rotating. We have to see in detail about stationary means transformers, rotating means machinery, how to energy conserve in transformer and also in motors. Okay, so for next unit, keep watching SRG Technical YouTube channel. Thanks for watching.